विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्समध्ये सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केमिस्ट्री विषयामध्ये चॅप्टर नंबर 1 सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री अभ्यासणार आहोत। सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीच्या जर पाहत असताना सर्वप्रथम आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो की केमिस्ट्रीचा अभ्यास का करावा। ठीक आहे, केमिस्ट्री आपल्याला कुठे उपयोगी पडते, केमिस्ट्रीचा वापर कुठे होतो, केमिस्ट्री आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे। कोणतीही गोष्ट आपल्याला समजली तर सोपी जाते। तर केमिस्ट्री नेमकी काय आहे आणि तिचं आपल्या लाईफमध्ये किती महत्त्व आहे ते आपण पाहूया। आता जनरली केमिस्ट्री म्हणजेच काय, द स्टडी ऑफ मॅटर। ठीक आहे, केमिस्ट्रीची डेफिनेशन जर सांगायचं म्हटलं तर स्टडी ऑफ मॅटर। मॅटर म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो द्रव्य, द्रव्याचा अभ्यास। मग द्रव्य काय आहे, मॅटर कोणती वस्तू आहे, मॅटर नेमकं काय आहे, हे आपल्याला समजलं तर आपल्याला केमिस्ट्री समजणार आहे। मग केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ मॅटर आहे, तर नेमकं मॅटर काय आहे ते आपण पाहूया। तर प्रीवियस स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत मॅटर 3 स्टेटमध्ये असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस स्टेट। ठीक आहे, या 3 स्टेटमध्ये म्हणजेच काय, पूर्ण वर्ल्डमध्ये कोणताही मॅटर असू द्या, हा मार्कर मॅटर आहे, हा फळा मॅटर आहे, ही घर मॅटर आहे, दगड मॅटर आहे, पुस्तक मॅटर आहे, ऑक्सिजन मॅटर आहे, नायट्रोजन मॅटर आहे, कार्बन मॅटर आहे, पाणी मॅटर आहे, पेट्रोल मॅटर आहे। म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण विश्वामध्ये कोणतीही वस्तू असू द्या, त्याला आपण स्थायी अवस्थेतील सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या किंवा गॅस स्टेटमध्ये असू द्या, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मॅटर। आणि याच मॅटरचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो तो विषय म्हणजेच आपण ज्यामध्ये केमिस्ट्री असे म्हणतो। आता मॅटर म्हणजे तुम्हाला कळलं 3 स्टेटमध्ये 3 नाही अदर 2 स्टेट पण आहे, त्या स्टेटमध्ये पण मॅटर आहे, परंतु त्याचा अभ्यास आपल्याला इथे नाही आहे। टोटल 3 स्टेटच आपण अभ्यासतोय, मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत। तर मॅटर म्हणजे नेमकं काय आहे, मॅटरचा स्टडी कसा करायचा, तर मॅटर सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅसेस आहे, मॅटरची केमिकल प्रॉपर्टी काय आहे, मॅटरची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, या सगळ्यांचा ओव्हरऑल आपल्याला अभ्यास करायचा आहे। केमिस्ट्री म्हणजे नेमकं अजून काय आहे, तर स्टडी ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स। आता ॲटम म्हणजे अणु आणि मॉलिक्यूल म्हणजे रेणू। ॲटम म्हणजे लहानात लहान पार्टिकल, कण असतो, त्याला ॲटम म्हणतो, आणि 2 ॲटम ज्यावेळेस एकत्र येतात त्याला मॉलिक्यूल म्हणतो। ह्या सगळ्या डेफिनेशन आपल्या झालेला आहे। आता आपल्याला स्टडी ऑफ ॲटम, ॲटमचा स्टडी करायचा आहे, किती प्रकारचे ॲटम आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, त्याची फिजिकल स्टेट काय आहे, केमिकल स्टेट, केमिकल चेंज काय होतंय, फिजिकल चेंज काय होतंय ॲटममध्ये, ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा म्हणजेच काय, केमिस्ट्री। आता हा स्टडी का करायचा केमिस्ट्रीचा, बाबा डे टू डे लाईफमध्ये केमिस्ट्री कुठे उपयोगी पडते, सकाळी झोपेतून उठल्यापासून आपल्याला केमिस्ट्री उपयोगी पडते। झोपेतून उठल्यानंतर ब्रश वगैरे करण्यासाठी आपण काय वापरतो, तर टूथपेस्ट वापरतो, झाली आपली केमिस्ट्री तिथे स्टार्ट। ठीक आहे, टूथपेस्ट कशी बनवलेली असते, तर केमिकल कॉम्बिनेशन केलेलं असतं, वेगवेगळ्या मॅटरचं कॉम्पोजिशन केलं जातं किंवा कॉम्बिनेशन केलं जातं ॲट परफेक्ट प्रपोर्शनमध्ये। ठीक आहे, म्हणजेच केमिकल कॉम्बिनेशन करून काय केलं जातो, हा मॅटर बनवला जातो, जो टूथपेस्ट मॅटर होतो। टूथपेस्ट मॅटर झाल्यानंतर परत सोपचा यूज करतो, कोण शॅम्पूचा यूज करतं, सोप, शॅम्पू हे आपली केमिस्ट्रीचेच प्रोडक्ट आहे, म्हणजेच केमिस्ट्री आपल्याला तिथेही उपयोगी आहे। ठीक आहे, तिथून पुढे उठल्यानंतर आता कोरोनासाठी आपण काय करतो, काढा करतो, काढ्यामध्ये पण काय केलं जातं, केमिकल रिॲक्शन्स केली जाते, डिफरंट हॉट सबस्टन्स कंबाईन केले जातात, अद्रक, तुलसी वगैरे, दालचिनी वगैरे सगळं एकत्र केलं जातं आणि त्याच्यापासून टी बनवला जातो, आणि तो टी सुद्धा केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे। अशा प्रकारे आपलं डे टू डे लाईफ स्टार्ट होतं आणि एंडिंग पण आपण रिॲक्शन्स करतो गरम पाणी पिऊन झोपण्याची, यामध्ये सुद्धा आपण केमिस्ट्रीचा वापर केलेला आहे।
तर केमिस्ट्री आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाची आहे. आता अजून केमिस्ट्री कशी महत्त्वाची आहे तर आता तुम्ही बघितलं आहे केमिस्ट्री शिकण्यासाठी आता भारतामध्ये कोरोना टेस्ट किट तयार केलं जातं बघा. आता कोरोना नेमका काय आहे त्याचा स्टडी करण्यासाठी केमिस्ट्रीचा वापर करावा लागतो. कोरोनामध्ये टेस्ट किट म्हणजे कोरोना आहे की नाही हे चेक करण्यासाठीचे टेस्ट किट तयार केलं जातं. काही रिॲक्शन्स केले जातात म्हणजे काही केमिकल कॉम्पोजिशन वापरून त्यामध्ये काहीतरी रिॲक्शन्स केले जातात आणि या रिॲक्शन्समधून आपल्याला काय केलं जातं ते टेस्ट किट केलं जातं. त्याला मेडिसिनल केमिस्ट्री असं म्हणतो. तसेच औषधं वगैरे बनवतोय आपण वेगवेगळ्या रोगांवरती वेगवेगळी औषधं आहेत. उदाहरणार्थ कॅन्सर असल्या रोगावरती, एड्स रोगावरती किंवा आता कोरोना व्हायरसवरती पण आपण काय करणार आहे लस तयार करणार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला कधी जमतील जर आपण केमिस्ट्रीचा अभ्यास केला तर जमतील. म्हणजेच काय हे सगळ्या जगामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. केमिस्ट्री हेच आपली लाईफ म्हटलं तरी चालेल कारण केमिस्ट्री शिवाय आपलं लाईफ नाही. कारण लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या केमिस्ट्रीच्या संदर्भात असतात. या 5 ब्रँचेसचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिली ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरी ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरी ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्री, चौथी ब्रँच आहे बायोकेमिस्ट्री अँड 5th इज एन ॲनालिटिकल केमिस्ट्री. अशा केमिस्ट्रीच्या 5 शाखा आहेत आणि या 5 शाखांचा अभ्यास करणे यालाच आपण केमिस्ट्रीचा स्टडी म्हणूया. ठीक आहे. आता ह्या 5 ब्रँचेस काय आहेत त्या तुम्हाला पुढे अभ्यासामध्ये येतीलच. या मॅटरबद्दल आपण अजून अभ्यास करूया. मॅटर नेमकं काय आहे तर मॅटरचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून येईल की मॅटर 2 प्रकारचे आहेत. एक प्युअर सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये आणि दुसरा मिक्सचरच्या स्वरूपात. आता प्युअर सबस्टन्सच्या फॉर्ममध्ये मॅटर कोणता आहे जो प्युअर पदार्थ. ठीक आहे. प्युअर सबस्टन्स म्हणजे प्युअर पदार्थ आणि मिक्सचर म्हणजे काय ज्याला आपण मिश्रणे म्हणतो. ठीक आहे. मग मॅटर या 2 कॅटेगरीत विभागला गेलेला आहे. आता प्युअर सबस्टन्स कोणते आहेत मॅटर प्युअर सबस्टन्स कुठले आहेत तर त्यामध्ये दोघांचा समावेश होतो. एक एलिमेंट आणि दुसरा आहे कंपाऊंड. एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आणि कंपाऊंड म्हणजे संयुगे. आता एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य टोटल 118 मूलद्रव्ये आहेत. हे तुम्ही 10वीच्या स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्ये आणि मूलद्रव्ये किती आहेत टोटल 118. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांची नावं सांगितलीत. हे सर्व तुम्हाला माहिती आहे काय आहेत तर ते आहेत एलिमेंट्स. ठीक आहे. मग प्युअर सबस्टन्स कोणता आहे मॅटरचा तर एलिमेंट्स आहे आणि प्युअर सबस्टन्स कोणता आहे कंपाऊंडचा तर कंपाऊंड म्हणजे नेमकं काय आहे ते अभ्यासू. कंपाऊंड म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र आले की कंपाऊंड बनतो. आता नेमका कंपाऊंड कोणता उदाहरणार्थ H2O ज्याला आपण वॉटर म्हणतो, CO2 ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, NO2 नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. 10वीमध्ये अभ्यास करत असताना कंपाऊंड MgCl2 बघितला म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड आपण बघितला. अशा प्रकारे आपण कंपाऊंड्स पण त्याचा स्टडी केला. आता बघा प्युअर फॉर्ममध्ये कोण आहेत एक एलिमेंट आणि एक काय आहे कंपाऊंड आहे. 118 एलिमेंटमधील काही मेटल आहेत. ठीक आहे. काही मेटल म्हणजे काय काही धातू आहेत. दुसरं आहे काही नॉन मेटल्स आहेत ज्याला आपण अधातू म्हणूया आणि तिसरं म्हणजे काही मेटलॉइड आहेत ज्याला धातू आणि अधातू या दोघांची प्रॉपर्टी दाखवणारा मेटलॉइड आहे म्हणजेच धातू सदृश्य आहे. अशा प्रकारे एलिमेंट्स आपले 3 कॅटेगरीत विभागले गेलेले आहेत. ठीक आहे. मग या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजेच काय प्युअर सबस्टन्सचा अभ्यास करणे म्हणजेच प्युअर मॅटरचा अभ्यास करणे. ठीक आहे. यानंतर मिक्सचर मॅटर कसं आहे बघूया. मिक्सचर मॅटर एकतर मिक्सचर तर असेल नसेल तर प्युअर सबस्टन्स फॉर्ममध्ये तरी असेल. आता मॅटरचा दुसरा जो फॉर्म आहे त्याला आपण मिक्सचर म्हणूया. मिक्सचर म्हणजेच मिश्रणे कशी असतात ते गेल्या वर्षी आपण अभ्यासलेले आहेत. मिश्रणे 2 प्रकारची आहेत तर यामध्ये मेन 2 प्रकार आहेत. बऱ्याच प्रकारची
मिक्सचर मधील दोन प्रकार मेन आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहिलं मिक्सचर आहे ज्याचं नाव आहे होमोजिनियस मिक्सचर. आता हे होमोजिनियस मिक्सचर कसं असतं ते तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण साखर पाण्यामध्ये विरघळवतो आणि जे मिक्सचर तयार होतं तर आपण त्यामध्ये साखर आहे वेगळी दिसते, पाणी वेगळं दिसते, असं होतं का? नाही, पूर्णपणे साखर पाण्यामध्ये विरघळते, म्हणून आपण त्या मिश्रणाला होमोजिनियस मिश्रण असे म्हणतात. अजून दुसरं मिश्रण एक घेऊया आपण. रंगपंचमीचे कलर पाहिलेले आहेत तुम्ही. ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते विरघळतात पूर्ण, मग तयार काय होतं? कलर सोल्युशन तयार होतं. म्हणजेच काय, ते मिश्रण पाणी आणि साखरेचं मिश्रण किंवा पाणी आणि रंगाचं मिश्रण, हे मिश्रण कसं आहे? होमोजिनियस मिक्सचर आहे. तसेच हेट्रोजिनियस मिक्सचर नेमकं काय आहे? तर उदाहरणार्थ हेट्रोजिनियस मिक्सचर कोणत्याही स्टेट मधले घेऊ शकता तुम्ही. उदाहरणार्थ शेंगदाणे आहेत त्यामध्ये खडे असेल तर हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणायचं. ठीक आहे. पाणी आणि तेल एकत्र मिक्स व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे ते मिश्रण हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये येतं. अशा प्रकारे आपण मॅटर दोन स्टेट मध्ये आहेत किंवा दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे मॅटरचा प्युअर फॉर्म मधले मॅटर आणि दुसरा प्रकार जो मॅटरचा आहे तो म्हणजेच मिक्सचर स्वरूपात असणारे मॅटर्स. आता प्युअर फॉर्म मधले मॅटर्स कोण आहेत? तर एलिमेंट्स आणि कंपाऊंड. आता एलिमेंट्स नेमके कोणते आहेत? तर टोटल 118 एलिमेंट्स आहेत. यामध्ये मेटल आहेत, कोण नॉन मेटल आहेत, कोण मेटलाइड आहेत, या सगळे. आणि मिक्सचरामध्ये कोण आहेत? तर होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिश्रण. या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजेच या सर्व मॅटरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या सर्व मॅटरचा अभ्यास करणे म्हणजेच काय म्हणायचे आपल्याला? केमिस्ट्रीचा अभ्यास करणे. आपण केमिस्ट्रीची डेफिनेशनच म्हणतोय की स्टडी ऑफ मॅटर, मॅटरचा स्टडी करणे आणि मॅटरची केमिकल रिॲक्शन्स करणे, फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणे, केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणे. या सर्व मॅटरचा फिजिकल प्रॉपर्टी नेमक्या काय आहे, या सर्व मॅटरच्या केमिकल प्रॉपर्टी काय आहेत, कोणकोणते नवीन पदार्थ तयार करू शकतो, या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री. केमिस्ट्री इन शॉर्ट, केमिस्ट्री मीन्स काय? तर स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स फिजिकल स्टेट्स अँड केमिकल स्टेट्स ऑल्सो. ठीक आहे. अशा प्रकारे मॅटर समजलं का तुम्हाला सर्वांना? मॅटर नेमकं काय आहे तो डिटेल्स मध्ये आपण घेताना अजून तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. मॅटर म्हणजे अशी एखादी वस्तू आहे दॅट ऑक्युपाइज स्पेस, म्हणजे मॅटर हॅज ऑक्युपाइज स्पेस. ठीक आहे. मॅटर कोणाला म्हणायचं? मॅटर ऑक्युपाइज स्पेस. ठीक आहे. मॅटर काय करते? स्पेस ऑक्युपाय करते. मॅटर हॅज ए मास. ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट काय समजू शकते? मॅटर हॅज ए मास. मॅटर हॅज ए मास म्हणजेच काय? मॅटरला मास आहे. मास म्हणजे काय? वस्तुमान आहे. मॅटर ऑक्युपाय स्पेस, मॅटर हॅज ए मास. अँड हा मॅटर आहे त्याने काहीतरी मॅटरने काय केलेलं आहे? स्पेस ऑक्युपाय केली की नाही एवढी. म्हणजेच काय? मॅटर ऑक्युपाय स्पेस, मॅटर हॅज ए मास. काहीतरी मास आहे की नाही? वस्तुमान, वस्तूचं वस्तुमान आहे की नाही, त्याला मास म्हणायचं. मास काहीतरी आहे की नाही. म्हणजेच काय? एखाद्या वस्तूला मास असेल, एखादी वस्तू जागा व्यापत असेल, त्याला आपण मॅटर काय म्हणतोय? मॅटर. यानंतर आपण बघणार आहोत मॅटरच्या प्युअर सबस्टन्स फॉर्म आणि मिक्सचर फॉर्म, म्हणजेच या दोघांमधील फरक काय आहे तो. ठीक आहे. म्हणजेच काय? प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर. म्हणजेच प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर. प्युअर सबस्टन्स हा कसा वेगळा आहे कोणापेक्षा? तर मिक्सचर पेक्षा. किंवा मिक्सचर हा कसा वेगळा आहे? प्युअर सबस्टन्स पेक्षा. म्हणजे या दोघांमध्ये नेमका फरक काय तो बघूया आपण. सर्वप्रथम प्युअर सबस्टन्स म्हणजे काय? तर त्यामध्ये डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन असतं. आता डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ पाणी उदाहरणार्थ घेऊया आपण. कुठलं उदाहरण घेऊया? एक्झाम्पल काय करूया आपण इथे? H2O. ठीक आहे. एक्झाम्पल आपण इथे वॉटर घेऊया. तर डेफिनाइट म्हणजे फिक्स,
डेफिनेट म्हणजे फिक्स किंवा मराठीतून त्याला विशिष्ट केमिकल कॉम्पोजिशन असतं. म्हणजेच काय, केमिकलचं कॉम्पोजिशन असतं. उदाहरणार्थ दोघांचं कॉम्पोजिशन किंवा तिघांचं कॉम्पोजिशन, एकत्रीकरण आपण म्हणूया. तर कोणाचं एकत्रीकरण होतं, एक्झाम्पल मध्ये बघितल्यानंतर केमिकल कॉम्पोजिशन तुम्हाला समजून येईल. तर आता केमिकल कॉम्पोजिशन यामध्ये वॉटर, आपण H2O म्हणजे पाणी म्हणतो. तर पाण्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन कोणाचं, एक हायड्रोजनचं आणि दुसरं ऑक्सिजन. दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन एकत्र येऊन केमिकल कॉम्पोजिशन त्यांचं होतं. म्हणजे 2:1 प्रमाण, 2:1 प्रमाण कॉम्पोजिशन होतं. त्याला आपण केमिकल कॉम्पोजिशन होतं. दोन एलिमेंट्सचं त्याला आपण म्हणतोय प्युअर सबस्टन्स फॉर्म होतोय. ठीक आहे. पाणी हे काय आहे, खाली एक्झाम्पल घेतलं आपण डिस्टिल वॉटर H2O. तर हे प्युअर फॉर्म मध्ये असतं. उदाहरणार्थ अदर त्यामध्ये इम्प्युरिटीज किंवा इन्ग्रेडियंट्स यामध्ये नसतात. तर प्युअर सबस्टन्स म्हणजे नेमकं काय आहे, तर डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन असतं ज्या पदार्थामध्ये, त्या पदार्थाला आपण प्युअर सबस्टन्स किंवा प्युअर पदार्थ असे म्हणतो. ठीक आहे. यानंतर प्युअर सबस्टन्स कोण आहे, उदाहरणार्थ मीठ. मिठाचं उदाहरण घेतलं तर त्याला NaCl म्हणतो किंवा CO2 उदाहरण घ्या. त्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आहे. कार्बन एक आहे CO2 मध्ये आणि ऑक्सिजन 2 आहे. म्हणजे एकास 2 प्रमाण, म्हणजेच केमिकल कॉम्पोजिशन एकास 2 आहे CO2 मध्ये. म्हणजेच काय, प्युअर सबस्टन्स मध्ये केमिकल कॉम्पोजिशन कसं असतं, फिक्स असतं. ठीक आहे. म्हणजे त्याला डेफिनाइट म्हणूया. डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन असतं. समजलं का, डेफिनाइट फिक्स असं केमिकल कॉम्पोजिशन असतं. म्हणजेच पाण्यामध्ये नेहमी हायड्रोजन 2च असतात आणि 1 ऑक्सिजन असतो. म्हणजे हे फिक्स कॉम्पोजिशन असतं. आता मिक्सचरमध्ये बघा, केमिकल कॉम्पोजिशन फिक्स नसतं. म्हणजेच काय, नो डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजेच केमिकल कॉम्पोजिशन फिक्स नसतं. उदाहरणार्थ तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट करताना बघितले का, बांधकाम चालू असताना सिमेंट कॉन्क्रीटने प्लास्टर केलं जातं बघा. मग सिमेंट कॉन्क्रीटचं प्लास्टर बनवत असताना केकची रेसिपी करतो असं तसं करतात का ते, 2 घमेले वाळू घ्या, बरोबर मोजूनच घ्या, सकट घमेलं नको, पूर्ण भरलेलंच पाहिजे घमेलं, असं वगैरे काय म्हणतात का, केमिकल कॉम्पोजिशन मोजून घेतात का ते, मोजून नाहीत ना घेत. म्हणजेच काय, केमिकल कॉम्पोजिशन यामध्ये फिक्स नसतं. उदाहरणार्थ सिमेंट कॉन्क्रीट, अंदाजेच ते वाळू टाकतात, अंदाजेच ते सिमेंट टाकतात आणि अंदाजेच पाणी टाकतात आणि कॉन्क्रीट बनतं. किंवा भेळी जे मिक्सचर म्हणजे काय, ह्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन फिक्स नसतं. म्हणजेच नॉट डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मिक्सचर म्हणणार आहोत. मग एक्झाम्पल कुठलं, पेंट्स. आता पेंट म्हणजे रंग, जो कलर आपण म्हणतो त्यामध्ये पिगमेंट सुद्धा काय, पिगमेंट असेल, ऑइल असेल, ठीक आहे, ॲडिटिव्ह असेल, हे सगळे काय आहेत, त्यामधील एकसारखं प्रमाण नसतं. यालाच आपण थोडक्यात पेंट हे मिश्रणातलं एक्झाम्पल घेऊया. कॉन्क्रीट, आपली भेळ पण मिश्रणातील एक्झाम्पल. एअर, हवा पण मिक्सचरच आहे, कारण हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन एकसारख्या प्रमाणात नाही आहेत. म्हणजे अंदाजे कसेही आहेत, कुठे ऑक्सिजन लेवल कमी होईल, कुठे जास्त होईल, कुठे काय. म्हणजे नेचरमध्ये निसर्गमय वातावरण असेल आणि तिथे आपलं घर असेल तर तिथे नक्कीच भरपूर ऑक्सिजन असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ऑक्सिजन म्हणजे एअर इज ऑल्सो मिक्सचर आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण मॅटर 2 फॉर्ममध्ये आहे, एक प्युअर फॉर्ममधला मॅटर आणि दुसरा मिक्सचर फॉर्ममधला मॅटर आपण इथे अभ्यासला आहे. तुम्हाला समजलं का हे मिक्सचर आणि हे प्युअर सबस्टन्स नेमकं काय आहे ते. प्युअर सबस्टन्समध्ये डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन असतं, यामध्ये इनडेफिनाइट किंवा नॉट ए डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन असतं. आपण प्युअर फॉर्ममध्ये पहिला एलिमेंट्स आहे आणि दुसरा कंपाऊंड्स आहे, असे 2 टाईप आहेत. आता एलिमेंट नेमका वेगळा कसा कंपाऊंडपेक्षा ते आपण इथे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम एलिमेंट्स नेमकं काय आहे, तर एलिमेंट्स ओनली वन काइंड ऑफ ए सबस्टन्स, दिस इज कॉल्ड एलिमेंट्स असं आपण म्हणतो. एकाच प्रकारचा पदार्थ आहे, त्याला आपण एलिमेंट म्हणतो. एलिमेंट्स आर ए प्युअर सबस्टन्स, इट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू ए केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. एलिमेंट्स हा प्युअर फॉर्ममधला सबस्टन्स आहे, त्याला आपण ब्रोकन डाऊन करू शकत नाही. केमिकल रिॲक्शन्स घडवून आणला तरी त्याचं जो मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे एलिमेंटचा, फेरस किंवा ॲल्युमिनियम किंवा गोल्ड,
तो तोच राहतो. ठीक आहे. अशा प्रकारे एलिमेंट्स आहेत. तर आपण गेल्या वर्षी इयत्तेमध्ये म्हणत होतो बघा, ओनली वन काइंड ऑफ ए सबस्टन्स, ओनली वन काइंड ऑफ ए सबस्टन्स इज कॉल्ड एलिमेंट्स. ठीक आहे. एलिमेंट्स 3 प्रकारचे आहेत. एलिमेंट्स काही मेटल आहेत, एलिमेंट्स नॉन मेटल पण आहेत आणि एलिमेंट्स मेटल पण आहेत. आता बघूया एलिमेंट्स मेटल एक्झाम्पल काय दिलेले आहे त्यांनी. मेटल्स गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, प्लॅटिनियम, कॉपर, मॅग्नेशियम हे काय आहेत एलिमेंट मेटलची एक्झाम्पल्स आहेत. एलिमेंट्स 3 प्रकारे आहेत बघा. मूलद्रव्य तुम्हाला मी सांगितलं बघा, टोटल किती एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स आहेत आणि ते मध्ये जास्त प्रमाणात मेटल्स आहेत बघा, जरा कमी प्रमाणात नॉन मेटल्स आहेत आणि अतिशय कमी प्रमाणात कोण आहेत तर मेटल आहेत. ठीक आहे. मग एलिमेंटचे क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये होतं. एक मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटल. ठीक आहे. आता नॉन मेटलचे एक्झाम्पल त्यांनी काय दिले बघा, आयोडीन, नायट्रोजन हवेतला गॅस, कार्बन तर तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये पण आहे, पाण्यामध्ये पण आहे, म्हणजे हवेमध्ये पण आहे, मातीमध्ये पण आहे. क्लोरीन हा पण गॅस आहे. मेटलाइड बघा, त्याला धातू सदृश्य म्हणूया आपण, तर आर्सेनिक आहे, आर्सेनिक धातू आहे, सिलिकॉन, जर्मेनियम हे एक्झाम्पल कशामध्ये येतात तर मेटलाइडमध्ये येतात. तर मेटलाइड म्हणजे काय, धातू आणि अधातू दोघांची प्रॉपर्टी दाखवणारा मेटलाइड असतो. यानंतर आपण प्रत्येकाची प्रॉपर्टी बघणार आहोत, म्हणजेच मेटलची प्रॉपर्टी काय, नॉन मेटलची प्रॉपर्टी काय आणि मेटलाइडची प्रॉपर्टी काय. यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मेटल, म्हणजे धातूचे गुणधर्म काय आहेत ते. आता जनरली धातू म्हणजे एक्झाम्पल आपण गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, आयर्न, फेरस हे आपण धातू म्हणतोय. जसं ॲल्युमिनियम, झिंक, प्लॅटिनम म्हणजेच काय, हे सगळे काय आहेत धातू आहेत. आता या धातूची प्रॉपर्टी नेमकी काय आहे याच्यावर 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. विच आर द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर मेटल्सच्या प्रॉपर्टी काय, धातूचे गुणधर्म काय आहेत त्यातला पहिली प्रॉपर्टी करूया आपण. मेटल्स हॅव लस्टर. मेटल लस्टर करतं म्हणजेच मेटलला चकाकी असते. चकाकी म्हणजे चमकतो, म्हणजेच मेटल्स काय होतात चमकतात, म्हणजेच शायनिंग. दे आर शायनिंग, दे आर लस्टर असं आपण म्हणू शकतो. दुसरी प्रॉपर्टी त्यांनी दिलेली आहे, मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच धातू कंडक्ट करतो, वाहून नेतो. काय वाहून नेतो, हीट म्हणजे उष्णता वाहून नेतो आणि इलेक्ट्रिसिटी पण वाहून नेतो. अशा प्रकारे मेटल्स काय करतो, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. ही दुसरा प्रॉपर्टी झाली. तिसरी प्रॉपर्टी, दे कॅन ड्रॉन इनटू ए वायर. म्हणजेच मेटलची वायर बनवता येते. ठीक आहे. दे कॅन बी ड्रॉन इनटू ए वायर. दे म्हणजे कोण, मेटल कॅन बी ड्रॉन करू शकतो आपण, वायर बनवू शकतो. दे कॅन बी ड्रॉन इनटू ए वायर बिकॉज मेटलमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे तर मेटल्स हॅव ए डक्टाइल. ठीक आहे. डक्टाइल म्हणजे तार बनवता येण्याची प्रॉपर्टी, जिला आपण तन्यता म्हणतो. ठीक आहे. डक्टाइल आहे. मेटल्स हॅव ए डक्टाइल असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. मेटल्स हॅव ए डक्टाइल. ठीक आहे. डक्टाइल म्हणजे दे कॅन बी ड्रॉन इनटू ए वायर. चौथी प्रॉपर्टी आहे, मेटल्स आर ए मेलेबल. ठीक आहे. मेटल्स आर ए मेलेबल. मेलेबल म्हणजे वर्धनीयता, म्हणजेच पत्रा बनण्याची प्रॉपर्टी. उदाहरणार्थ मेटलची गोळी घ्या, त्याच्यावर हॅमरिंग करा हातोड्याच्या सहाय्याने, लोखंडाच्या सहाय्याने त्याच्यावर हॅमर केल्यानंतर त्या लोखंडाच्या गोळीचं पातळ पत्रा बनवता येतं की नाही, मग त्यालाच आपण म्हणायचं मेलेबल प्रॉपर्टी आहे. कोणामध्ये मेलेबल प्रॉपर्टी आहे तर धातूमध्ये मेलेबल प्रॉपर्टी आहे. दे आर मेलेबल. कोण मेलेबल आहे तर मेटल्स आर मेलेबल. नेक्स्ट पॉइंट आहे, त्याचं एक्झाम्पल देऊया आपण. गोल्ड, सिल्वर, कॉपर हे सॉलिड स्टेट मधले एक्झाम्पल आहेत. जनरली आता सध्याचं जे टेम्परेचर आहे त्याला रूम टेम्परेचर आपण म्हणतोय. तर रूम टेम्परेचरला लोखंड सॉलिड स्टेट मध्येच असतं आणि खूप गरम केल्यानंतर ते लोखंड लिक्विड असते की नाही, म्हणून रूम टेम्परेचरला जनरली कॉपर, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, ठीक आहे, ॲल्युमिनियम, झिंक, मॅग्नेशियम, सोडियम नका घेऊ,
मॅग्नेशियम, हे सगळे काय आहेत रूम टेम्परेचरला काय आहेत तर सॉलिड स्टेटमध्ये आहेत, म्हणजे स्थायू अवस्थेत आहे. आणि मर्क्युरी ॲज ए लिक्विड स्टेटमध्ये आहे. तुम्ही थर्मामीटर मधला मर्क्युरी बघितली का, तापमापीमधील मर्क्युरी पारा, तो पारा पारा लाल रंगाचा किंवा सिल्वर रंगाचा असतो पारा. ठीक आहे, तो पारा लिक्विड स्टेटमध्ये असतो. तर जनरली पारा हा लिक्विड स्टेटमध्ये असतो रूम टेम्परेचरला. आणि सॉलिड स्टेटमध्ये कधी असतो हा धातू, मर्क्युरी धातू -39 डिग्री सेल्सिअस मध्ये तो सॉलिड बनलेला असतो. म्हणजे अशी आपण मेटलची प्रॉपर्टी बघितली आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. अजून मेटलमध्ये तुम्ही लिहू शकता, मेटल्स हॅव ए सोनरस प्रॉपर्टी बिकॉज दे कॅन बी साऊंड रिदमिंग, म्हणजे साऊंड रिदम होतो. म्हणजे उदाहरणार्थ बेलचा घंटा वाजवल्यानंतर टांग जो आवाज येतो त्याला सोनरस साऊंड म्हणतात. मग मेटल्स हॅव ए सोनरस साऊंड. मेटल्स आर ए हार्ड लिहू शकता, लस्टर, शायनिंग. अशा प्रकारे आपण मेटल्सचे प्रॉपर्टी लिहू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. म्हणजेच नॉन मेटल काय आहेत ते. नॉन मेटल म्हणजे ज्याला आपण मराठीतून अधातू म्हणूयात. अधातू म्हणजे काय, ठीक आहे. मॅलेबल, दे आर ब्रिटल. अधातू कसे आहेत तर ब्रिटल आहे. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, ठीक आहे. म्हणजेच लोखंड जसं, म्हणजेच आपण मेटल जशी प्रॉपर्टी बघितली त्याच्या पूर्णपणे अपोजिट नॉन मेटलची प्रॉपर्टी आहे. उदाहरणार्थ मेटलला आपण हार्ड म्हटलं, शायनी म्हटलं तर ह्याला म्हणूया दे आर ब्रिटल, ठिसूळ आहे. ठीक आहे, म्हणजेच नॉन मेटल्स आर ब्रिटल म्हणजेच ठिसूळ आहे. म्हणजे उदाहरणार्थ खडू, नॉन मेटल उदाहरणार्थ खडूला जर आपण असं फोडलं तर लगेच फुटतो. लोखंड फोडलं तर फुटतो का, नाही. म्हणजेच काय, दे आर ब्रिटल. कोण, नॉन मेटल्स आर ब्रिटल. नेक्स्ट आहे दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, म्हणजेच उष्णतेचा काय करतोय, उष्णतेचा पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट. हे बघा, जनरली नॉन मेटल आहेत की नाही ते बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात किंवा पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. आता पुअर कंडक्टर म्हणजे काय, अतिशय कमी इलेक्ट्रिसिटी वाहून नेली जाते, म्हणजेच करंट लागतच नाही. थोडक्यात इलेक्ट्रिसिटी वाहून नेली जातच नाहीये. आणि एखाद्यातून जर इलेक्ट्रिसिटी वाहून नेली तर ती पुअर किंवा हीट जर वाहून नेली तर एकदम कमी प्रमाणात हीट वाहून नेली जाते. कमी प्रमाणात हीट वाहून नेणे किंवा इलेक्ट्रिसिटी कमी प्रमाणात वाहून नेणे याला आपण पुअर कंडक्टर म्हणजे वाहक, पुअर म्हणजे कमी, कंडक्टर म्हणजे वाहक ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. परंतु ग्राफाइट एक्झाम्पल असं आहे की ते इलेक्ट्रिसिटी चांगली वाहून नेतं. म्हणजेच नॉन मेटलमध्ये एक अपवाद असा आहे की ग्राफाइट नॉन मेटल आहे ते इलेक्ट्रिसिटी चांगली वाहून नेतो. तिसरी प्रॉपर्टी आहे दे आर नॉट डक्टाइल आणि नॉट मेलेबल. म्हणजेच काय, दे आर नॉट डक्टाइल म्हणजेच तार बनवता येत नाही. नॉन मेटलची तार बनवता येत नाही. आणि मेलेबल पण नसतात नॉन मेटल. मेलेबल म्हणजेच काय, पत्रा बनवण्याची प्रॉपर्टी ज्याला आपण वर्धनीयता नाही असं आपण म्हणूया. म्हणजेच नॉन मेटल्स आर नॉट ए गुड डक्टाइल किंवा नॉट अ मेलेबल. ठीक आहे, नंतर आपण नेक्स्ट पॉइंट एक्झाम्पल घेऊया नॉन मेटलचं. नॉन मेटलचं एक्झाम्पल आहे आयोडीन, नायट्रोजन हवेतला, कार्बन हवेतला, मातीतला. ठीक आहे, क्लोरीन गॅस आहे. हे जनरली काय आहेत, नॉन मेटल आहे. अशा प्रकारे आपण नॉन मेटलची प्रॉपर्टी पाहिली. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मेटलॉइड. म्हणजेच मेटलॉइड बद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता मेटलॉइड काय आहे तर मेटलॉइडची डेफिनेशन काय, मेटलॉइड नेमकं कशाला म्हणतात ते बघूया. द इंटरमिडिएट प्रॉपर्टी of a metals and non-metals. The intermediate property of a metals and non-metals are called
मेटलाइट्स. ठीक आहे, म्हणजेच इंटरमिडिएट प्रॉपर्टी असते यामध्ये. म्हणजेच मेटलॉइडमध्ये इंटरमिडिएट प्रॉपर्टी असते मेटलची आणि नॉन मेटलची. या दोन्हीही प्रॉपर्टी ज्यामध्ये दाखवल्या जातात त्याला मेटलॉइड असे म्हणतात. मेटलॉइडला दुसरं नाव आहे सेमी मेटल्स. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय आहेत, मेटलॉइड आहे. आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर आपण जी डेफिनेशन पाहणार आहोत ती म्हणजेच कंपाऊंड. याला आपण संयुगे म्हणतो. ठीक आहे, कंपाऊंड म्हणजे संयुगे. आता ही कंपाऊंड्स कशी असतात, कशाची बनलेली असतात, तर पहा कंपाऊंडची डेफिनेशन काय आहे ते. द कंपाऊंड्स आर प्युअर सबस्टन्स. तुम्हाला तर माहिती आहे द कंपाऊंड्स आर प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड हा काय आहे, प्युअर पदार्थ आहे, सबस्टन्स आहे, विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स. आणि त्याचं ब्रोकन डाऊन होऊन साधा सबस्टन्स तयार होतो, सिम्पलर सबस्टन्स तयार होतो बाय ए ऑर्डिनरी केमिकल चेंज. एक सर्वसाधारण केमिकल चेंज याला आपण म्हणू शकतो. म्हणजेच बघा आता कंपाऊंड म्हणजे नेमकं काय आहे, तर कंपाऊंड इज ए प्युअर सबस्टन्स आहे. कंपाऊंड हा प्युअर सबस्टन्स आहे. यानंतर कंपाऊंड्स कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू ए सिंपल सबस्टन्स मध्ये त्याचं रूपांतर होतं. कंपाऊंड ब्रोकन डाऊन होऊन सिंपल पदार्थ तयार होतो. ही ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन आहे किंवा ऑर्डिनरी केमिकल चेंज आहे. हा दुसरी डेफिनेशन काय आहे ते पण बघा. कंपाऊंड म्हणजे नेमकं काय आहे, 2 or more एलिमेंट केमिकली कंबाईन होतात इन ए फिक्स प्रपोर्शन मध्ये, योग्य प्रमाणामध्ये, त्याला आपण कंपाऊंड असे म्हणतात. दुसरी डेफिनेशन बघा, 2 or more एलिमेंट्स आर, 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स कंबाईन होतात इनटू ए फिक्स प्रपोर्शन मध्ये, म्हणजेच योग्य प्रमाणात. उदाहरणार्थ H2O. आता उदाहरणार्थ H2O मध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि त्याच्याबरोबर 1 ऑक्सिजन आहे. म्हणजेच पाण्यामध्ये 2:1 प्रमाण असतं. किंवा CO2 म्हणजेच कार्बन एलिमेंट आणि ऑक्सिजन एलिमेंट या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तिसरं एक्झाम्पल घ्या तुम्ही त्यामध्ये. तिसरं एक्झाम्पल H2SO4 ज्याला सल्फ्युरिक ॲसिड कंपाऊंड घ्या. सल्फ्युरिक ॲसिड ज्याला H2SO4 म्हणूया. तर हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 1 आहे आणि ऑक्सिजन 4 आहेत. अशा प्रकारे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड कंपाऊंड बनतो. म्हणजेच काय, 2 आणि 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आले की कंपाऊंड बनतो. उदाहरणार्थ हे कंपाऊंडचे. समजलं का कंपाऊंड काय आहे ते? ठीक आहे. मिक्सचर कंटेन 2 or more सबस्टन्सेस. मिश्रणामध्ये 2 आणि 2 पेक्षा जास्त सबस्टन्स असतात, पदार्थ असतात, इन नॉट फिक्स प्रपोर्शन. कशामध्ये, योग्य प्रमाणात नसतात किंवा मिश्रणामध्ये प्रमाण एकसारखं नसतं. म्हणजे नॉट फिक्स ए प्रपोर्शन म्हणजे प्रमाण, इज कॉल्ड मिक्सचर. ठीक आहे, म्हणजेच काय, मिक्सचर कंटेन 2 or more सबस्टन्स. मिश्रणात 2 आणि 2 पेक्षा जास्त पदार्थ असतात आणि ते पदार्थ नॉट फिक्स प्रपोर्शन, ते पदार्थ फिक्स प्रमाणात नसतात, त्याला आपण मिक्सचर असे म्हणतात. इट कॅन बी सेपरेटेड बाय ए फिजिकल मेथड. उदाहरणार्थ मिक्सचर एक्झाम्पल घेऊया, शेंगदाण्यात खडे, ठीक आहे, किंवा तेल आणि पाणी हे मिश्रण घेऊया. ठीक आहे, हे दोन्हीही मिक्सचर आपण सेपरेट करू शकतो बाय द सिंपल फिजिकल मेथडने. उदाहरणार्थ शेंगदाण्यातले खडे आपण फिजिकल मेथड हँड पिकिंगनी शेंगदाण्यातले खडे काढू शकतो. ठीक आहे, किंवा आपण चहा असतो तो चहा गाळू शकतो. म्हणजेच काय, फिल्टर करण्याची सिंपल फिजिकल मेथड वापरतो. किंवा आपण तेल आणि पाणी, गेल्या वर्षी तुम्ही सेपरेटिंग फनेल इयत्ता 7वी मध्ये सेपरेटिंग फनेलमध्ये रॉकेल आणि पाणी वेगळं केलं होतं बघा. म्हणजेच कुठली, बाय युजिंग द सेपरेटिंग फनेलच्या सहाय्याने तुम्ही रॉकेल आणि पाणी वेगळं करू शकता. म्हणजेच काय, फिजिकल मेथडद्वारे तुम्ही मिश्रणातील घटक वेगवेगळे करू शकता. दे आर 2 types
मिश्रणाचे दोन टाइप्स आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, एक होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं हेटेरोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. होमोजिनियस मिक्सचर एक्झाम्पल घेऊया आपण शुगर सोल्युशन, साल्ट सोल्युशन. आणि हेटेरोजिनियस मिक्सचरला आपण उदाहरण घेऊया हेटेरोजिनियस मिक्सचरचं ऑइल प्लस वॉटर, ऑइल वॉटर. ठीक आहे. हे हेटेरोजिनियस मिक्सचरचं उदाहरण आहे. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत स्टेट्स ऑफ मॅटर. म्हणजे मॅटर म्हणजे द्रव्याच्या अवस्था, स्टेट्स म्हणजे अवस्था, द्रव्याच्या अवस्था. स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या स्टेट्स 3 आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. पहिली सॉलिड, दुसरी लिक्विड आणि तिसरी गॅसेस. ठीक आहे. दीज आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर. मग आता बघा एक्झाम्पल घेऊया आपण. सॉलिड स्टेटमध्ये काय असते कंडिशन? तर सॉलिड स्टेटमध्ये ॲटम्स और मॉलिक्युल्स क्लोजली पॅक असतात. उदाहरणार्थ ही सॉलिड स्टेटचं एक्झाम्पल घ्या. हे ॲटम आहेत ना व्हेरी क्लोज टू इच अदर. ठीक आहे. प्रत्येक ॲटम आणि मॉलिक्युल्स कसं असतं सॉलिडमध्ये व्हेरी क्लोज, त्याला आपण कॉम्पॅक्ट क्लोज असे म्हणूयात. ठीक आहे. हे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स कॉम्पॅक्ट क्लोज टू इच अदर असतात इन सॉलिड स्टेटमध्ये. इन लिक्विड स्टेटमध्ये कसे असतात बघा. लिक्विड स्टेटमध्ये ॲटम्स कसे असतात किंवा मॉलिक्युल्स कसे असतात, थोडेसे क्लोज असतात, जास्त क्लोज नसतात, थोडेसे क्लोज असतात. दे कॅन बी मूव इनटू एव्हरीवेअर. ठीक आहे. इन ए लिक्विड म्हणजे लिक्विड मधला पार्टिकल ज्याला आपण ॲटम किंवा मॉलिक्यूल म्हणूया, तो ॲटम किंवा मॉलिक्यूल एव्हरीवेअर काय करू शकतो, जाऊ शकतो, फिरू शकतो. ठीक आहे. परंतु सॉलिडचा हा कण इकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ हे सॉलिडचे एक्झाम्पल घ्या. इथला कण इकडे जाऊ शकत नाही, परंतु पाण्यामधील हा कण इकडे जाऊ शकतो. दे कॅन बी मूव इन एनीवेअर इन ए लिक्विड. आणि गॅसेसमध्ये पार्टिकल्स आर नॉट क्लोज. पार्टिकल्स कुठे फार अवे फ्रॉम इच अदर असतात. अशा प्रकारे इन गॅसेस स्टेटमध्ये पार्टिकल्स असतात. ठीक आहे. म्हणजेच गॅसेस पार्टिकल्स किंवा ॲटम्स आर नॉट क्लोज टू इच अदर, दे फार अवे फ्रॉम इच अदर. अशा प्रकारे आपण स्टेट्स ऑफ मॅटर 3 आहेत, त्यामध्ये सॉलिड, दुसरी लिक्विड आणि तिसरी गॅसेस आहे. दे कॅन बी चेंजेस इट स्टेट्स. आता सॉलिडची स्टेट चेंज होऊ शकते. आपण जर टेम्परेचर अप्लाय केलं तर किंवा प्रेशर अप्लाय केलं तर ह्या स्टेट्स काय होऊ शकतात, बदलू शकतात. उदाहरणार्थ आईस घ्या. सॉलिड स्टेटमधलं उदाहरण आईस, बर्फ. बर्फाला उष्णता दिली की बर्फाचं रूपांतर लिक्विडमध्ये होते, लिक्विडचं रूपांतर पुन्हा अजून उष्णता देत असताना गॅसेसमध्ये होते. म्हणजेच हवेत ऑक्सिजन, हायड्रोजन जाऊ शकतो आणि पुन्हा हवेत हायड्रोजन ऑक्सिजनला थंडावा देऊन पुन्हा लिक्विडमध्ये पावसाच्या स्वरूपात येऊ शकते आणि परत पाऊस खाली आल्यानंतर तो गोठल्यानंतर बर्फ बनवू शकतोय. म्हणजेच टेम्परेचर, प्रेशरनी आपण ह्या स्टेट्स काय करू शकतो, बदलू शकतो. अशा तर फ्रेंड्स, कशा वाटल्या या बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री? नक्की आवडल्या असतील. नक्की आवडल्या असतील तर आपला यूट्यूब चॅनल ऑनलाईन एज्युकेशन बाय शिंदे मॅडम याला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.